ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्ताने शहरभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आडगाव शिवजन्मोत्सव सोहळा 2026 शिवजन्मोत्सव सोहळा आडगाव मारुती मंदिर संपन्न होणार असून सालाबादाप्रमाणे याही वर्षी आडगाव छत्रपती संभाजी महाराज चौक ते मारुती मंदिर परिसर आडगाव नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. काल आगमन सोहळा मूर्तीचा स्थापना पार पाडली. आडगाव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले आहे. आज बुधवारी 18 फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी, दंत शिबिर, रक्तदान शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले होते. 18 फेब्रुवारीला सायंकाळी शालेय विद्यार्थी सत्कार समारंभ, प्रसिद्ध शाहीर रामानंदजी उगले आणि सहकलाकार यांच्या पोवाड्यांच्या भव्य दिव्य कार्यक्रम, रात्री 12 वाजता पाळणा, जोजवणे, आरती आणि पेढे वाटप, तसेच गुरुवार 19 फेब्रुवारी जिजाऊ वंदना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून प्रसिद्ध सिंहगर्जना ढोल पथक आणि पालखी मिरवणूक, सायंकाळी साऊंड सिस्टीम, लाईट शो, फटाक्यांची आतिषबाजीने शिवजन्मोत्सवाची करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, प्रकाश शिंदे, विशाल शिंदे, सचिन नवले, संतोष हळदे, विकी मते, रोशन नवले, सचिन माळोदे, रोहित लभडे, मोबिन सय्यद, सुदाम धुशिंग, नितीन लभडे, प्रवीण हांडोरे, किरण शिंदे, रणजित राऊत, सूरज धोंडगे, सनी माळोदे, संदीप चव्हाणके, मिथुन लभडे, ओमकार बोढाई या कार्यक्रमास नगरसेवक नामदेव शिंदे, सुरेश खेताडे, रामभाऊ संधान, बालाजी माळोदे, शेखर लबडे, रामभाऊ जाधव, पोपट शिंदे, अतुल मते, नितीन माळोदे, उमेश शिंदे, सोमनाथ जाधव, बाळासाहेब झोमान, अभय माळोदे, गोरख लबडे, भाऊसाहेब शिंदे, सुरेश हांडोरे, कैलास लबडे, दामू अण्णा शिंदे, प्रणव हळदे, साहिल गोराडे आदी शिवभक्त, आडगाव ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. शिवजन्मोत्सव सोहळा 2026 17 फेब्रुवारी रोजी आपण शिवरायांच्या मूर्तीचे आगमन मोठ्या उत्साहात पार पाडले. त्यानंतर आज 18 फेब्रुवारी रोजी आपण रक्तदान शिबिर वसंतराव पवार ब्लड बँकच्या वतीने, तसेच नाशिक ब्लड बँक आलेली आहे, डॉक्टर धर्माधिकारी डॉक्टर यांच्याकडनं आपण मधुमेह व हृदयरोग तपासणी पण ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्या डॉक्टर धनश्री गीते मॅडम आहेत डेंटलच्या, त्यांचा पण कॅम्प आपण इथे आयोजित केलेला आहे. त्यानंतर आज संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम होणार आहेत. त्याच्यात भाषण असेल, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आपण शालेय स्पर्धेमध्ये आयोजित केली होती, चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर आपण आज संध्याकाळी त्यांचे तिथे सांस्कृतिक 2 नृत्य पण होणार आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लोकशाहीर रामानंदजी उगले यांचा त्यांच्या टीमसह 14 लोकांची टीम असणार आहे. त्यांचा भव्य दिव्य असा पोवाड्यांचा आणि शाहिरीचा कार्यक्रम होणार आहे रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत. त्यानंतर आपण फटाक्यांची आतिषबाजी करून आणि पेढे वाटप करणार आहोत रात्री 12 वाजता. त्यानंतर उद्या सकाळी पालखी मिरवणूक असणारी सिंहगर्जना ढोल पथक यांच्या बरोबरीने आपण ते पालखी मिरवणूक आपल्या आडगाव परिसरात होणार आहे. आणि त्यानंतर रात्री संध्याकाळी आपण 6 ते 12 वाजेपर्यंत सिन्नरची साऊंड सिस्टम सांगितलेली आहे. त्यामध्ये आपण लाईट शो आणि साऊंड सिस्टमचं प्रदर्शन रात्री 6 ते 12 मध्ये होणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळा 2026 अध्यक्ष मी सुनील जाधव. शिवजयंतीनिमित्त आज आम्ही काल 17 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांचा आगमन सोहळा झाला आणि आज दिनांक 18/2/2026 रोजी डॉक्टर धर्माधिकारी यांचा हृदयरोग तज्ज्ञ व मधुमेह तज्ज्ञ यांचं शिबिर आयोजित केलं. त्यानंतर डॉक्टर वसंत पवार यांचे ब्लड बँकेचं शिबिर आयोजित केलं. त्यानंतर डॉक्टर धनश्री गीते यांचं डेंटलचं हे पण हे शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि आज संध्याकाळी 9 वाजता रामानंद उगले यांचा शाहिरी पावडाचा मोठा कार्यक्रम होणार आहे 9 ते 12 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर उद्या छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून ढोल पथक मिरवणूक सांस्कृतिकमध्ये मिरवणूक निघणार आहे. तरी आडगावकरांनी सर्वांनी
याच्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. आडगाव असेल व आडगावचे उपनगर असतील, पंचवटी, नाशिक शहरामधील सर्व शिवभक्तांनी इथे सहभाग. सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो.